शिवाजी कोण होता? कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकाच्या नावावरून संजय गायकवाड, अनपढ आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्या प्रकाशकांना आता धमकी दिलेली आहे, शिवी दिलेली आहे, आई बहीण उधळलेली आहे. आणि संजय गायकवाडांनी हे पुस्तकाचं एकसुद्धा पान उघडून कधी वाचलेलं नसेल. कॉम्रेड गोविंद पानसरेंनी शिवाजी कोण होता ह्या पुस्तकामध्ये शिवाजी खरंच कोण होते हे एवढं चांगलं सांगितलेलं आहे की देशातल्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक वाचलं पाहिजे. शाळेमध्ये हे पुस्तक शिकवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आजपर्यंत आपल्याला फक्त हाणामाऱ्या आणि कापाकापीपर्यंत पुरतं शिकवलेलं होतं. शिवाजी महाराजांचं खरं रूप, शिवाजी महाराज नेमके कोण होते, शिवाजी महाराजांनी या मातीला, मातीतल्या माणसांना कुठल्या प्रकारचं स्वाभिमानी बनवण्यासाठी केलेला प्रयत्न, शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी केलेले कामं ह्या पुस्तकामध्ये सांगितलेले आहेत. हे शिवाजी महाराजांचं एक वेगळं रूप ह्या पुस्तकामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांना ज्या पद्धतीने आरत्या बिरत्या म्हणून देव मनवण्याचा प्रयत्न केला जातो त्या गोष्टीला सपशेल हाणून पाडण्यासाठी कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता हे शीर्षक दिलेलं आहे. एवढे विजनरी ते लेखक होते. आणि हे अनपढ मंत्री, अनपढ गँग आज त्या पुस्तकावरून आज त्या प्रकाशकांना ट्रोल किंवा त्या प्रकाशकांना हाणायचे, मारायचे धमक्या देत आहेत. अरे तुम्हाला करायला कामं नाहीत का? ह्या आमदारांनी ह्या पुस्तकाचं एकसुद्धा पान वाचलं नसेल आणि लागला की त्या प्रकाशकांना धमक्या द्यायला. पुस्तक वाचा अगोदर. हा संजय गायकवाड ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पडलं होतं त्यावेळेस तोंडातून शब्द न काढणारा आज पुस्तकामध्ये जे खरे शिवाजी महाराज होते ते दाखवणाऱ्या पुस्तकाबद्दल आज हे आक्षेप उचलत आहेत. हे असेच लोक आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा स्वराज्याशी गद्दारी करून मुघलांशी मिळाले होते आणि आजही हे लोक जे आहेत ते ह्या मातीशी गद्दारी करून काही पैशावरती विकले गेलेले हे आम्हाला आणि गोविंद पानसरेंना इतिहास शिकवणार का?